जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा नगरपालिकेच्या माध्यमातून जे आहे आज स्वच्छता अभियानाला सुरुवात झालेली आहे। नेमकं काय रूपरेषा असणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा, आणि आज आपण काय काय स्वच्छ करणार आहात संपूर्ण शहरामध्ये? स्वच्छ भारत अभियान ही जुनी संकल्पना आहे। 2014 पासून अविरतपणे सुरू आहे आणि या संकल्पनेला, या अभियानाला बळ देण्यासाठी लोकसहभागातून आपण हे अभियान चालू ठेवलेलं आहे आणि हे अभियान सतत असं अविरत चालू ठेवण्याचा आपला पूर्णपणे प्रयत्न आहे। आणि यामध्ये केवळ कर्मचारीच नाही, स्वच्छता कर्मचारीच नाही, तर नगर परिषदेचे बाकीचे प्रशासकीय कर्मचारी, शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, शहरातील सर्व सन्मान्य सर्व नागरिक यांचा यामध्ये सहभाग भेटत आहे आणि या सहभागाच्या माध्यमातून आपल्याला शहराला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करायचं आहे। हा जो अभियान राबवण्यात आलेला आहे, हे अभियान केवळ आजच्याच पुरतं मर्यादित आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये प्रत्येक जो आहे आठवड्याच्या हिशोबाने चालणार आहे? सांगितलं आपल्याला यापूर्वीच की आपण हे अविरत चालवणार आहोत आणि या अभियानाचा उद्देश हाच आहे की आपल्या शहराला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी आपल्याला करायचं आहे। याच्यामुळे हे अभियान केवळ हे एक केंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून न करता विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक प्रभागात, वार्डात, प्रत्येक मोहल्ल्यात हे अभियान आपल्याला लोकसभातून राबवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले सगळे प्रयत्न सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद। शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे आणि आपण जनहित मंचाच्या द्वारे जे आहे आपण याच्यात सहभागी सुद्धा झालेले आहे। काय वाटतं याच्या सर्व गोष्टींमुळे काय परिणाम होतील येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या नागरिकांवर? हो, नक्कीच। मी जनहित मंचतर्फे डॉक्टर आसमवार बोलतो। या ठिकाणी जे जनसामान्यांचं या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट झालेलं आहे या मोहिमेमध्ये, ते अतिशय महत्त्वाचं आहे। कारण लोकांमध्ये खरोखर जर जागृती व्हायची असेल तर ह्या प्रकारच्या जर मोहिमा आम्ही सुरू केल्या तर नक्कीच त्याचा फायदा होईल। फक्त हे म्हणजे शहराच्या मुख्य रस्त्यापुरते हे मर्यादित न राहता प्रत्येक प्रभागामध्ये सुद्धा हे व्हावं असं आमचं म्हणजे अशी आमची इच्छा आहे आणि नक्कीच आम्ही याकरता प्रयत्नशील राहू। प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांना अवेअर करणं, कारण नुसतं कचरा तयार होतो असं नाही, कचरा करू नये या दृष्टीनेसुद्धा विचार करणं फार आवश्यक आहे आणि हे रुजवण्याच्या दृष्टीने आम्ही या मोहिमा प्रभागामध्ये सुद्धा राबवण्याचा प्रयत्न करू। एवढंच नव्हे तर विद्यार्थी देशामध्ये हे खरं तर बाळकडू पाजलं गेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही शाळांमध्ये जाऊनसुद्धा या प्रकारच्या मोहीम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू। नक्कीच या सर्व मोहिमेसाठी जे आहे मुख्याधिकारी असो किंवा नवनिर्वाचित नगराध्यक्ष असो यांचा सहभागसुद्धा इथे दिसून येतो आहे। काय सांगाल, यांनी हे घेतलेल्या पुढाकाराबद्दल? हा योग्य आहे की आणखी? बिलकुल बिलकुल, कारण ही संवेदनशीलता मुख्य जे व्यक्ती असतो शहराचा म्हणजे नगराध्यक्ष, नक्कीच जर संवेदनशील असेल तर बिलकुल सहजपणे साधारण लोकांचासुद्धा त्यात सहभाग किंवा पाठिंबा राहील। पण इनिशिएटिव्ह जर ह्या लोकांनी जर घेतलं, हे मुख्य अधिकारी झाले, नगराध्यक्ष झाले, वार्ड मेंबर झाले, यांनी जर इनिशिएटिव्ह घेतलं तर नक्कीच सर्वसाधारण माणूस त्यांच्या मागे राहण्याचा प्रयत्न करेल आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ही गोष्ट आहे, रुजलेली आहे की स्वच्छता ही असायलाच पाहिजे। पण ती स्वतःपासून सुरू करण्याची जी जिद्द त्यांच्यामध्ये निर्माण व्हायची, ती या अशा संवेदनशील व्यक्तींच्या पुढाकारामुळे नक्की ज्या प्रकारे यांनी सांगितलेलं आहे की वर्धा शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी जे आहे संपूर्ण शहराचे जेवढेही प्रशासकीय अधिकारी आहे ती या अशा संवेदनशील व्यक्तींच्या नगरपालिकेचे त्यासोबतच वर्धाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगू यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे। सोबतच जे आहे काही नगरसेवकसुद्धा इथे दिसत आहेत। जशा प्रकारे सांगितलं, दिवसेंदिवस जर सहभाग हा वाढत गेला तर नक्कीच वर्धेला स्वच्छ केल्याशिवाय जे आहे दुसरा पर्याय उरणार नाही आणि स्वच्छ वर्धा नक्कीच होईल।